can you grow in Dano? Talk about Dano's ecological speciality. डहाणूमध्ये काय काय तुम्ही वनस्पती, झाडं, फळं, फुलं, भाज्या असं उगवू शकता आणि डहाणूची माती खास का आहे? मध्ये असं बरंच पाण्याच्या हिशोबाने सांगायला गेलं तर भाजीपालाही होऊ शकतो, फळं फुलं तर मोगरा लागवड करून, आणि हे झेंडूची फुलं जाग्याच्या हिशोबाने पाणी योग्य दिलं तर ते होऊ शकतं, नाहीतर मग भात लागवड हेच पावसाळ्याच्या सीझनमध्ये. आणखी नावं सांगू शकता फळांची, फुलं, भाज्यांची? भेंडी, कारली हे होऊ शकतं, पळवं, चवळी हे काढतात. आणि फळं? फळाच्या हिशोबाने आंबा आणि बस, दुसरं तर काय आंब्याच्याच पेरू तर काय चिक्कू साधारणतः होतात. The ecological specialties of Dano is got a warm, moist climate. The soil we have black cotton soil, black cotton candy soil. We have red soil. I feel there's a wide range of variety of fruits that grow in Dano. There's chiku, pineapple, peru, then mangoes. In vegetables you have bhindi, cucumber, tomatoes, deer. Bell pepper is grown in a very large extent in Dano. So I feel the climatic conditions and because of the availability of water, like you said, we can grow a different variety kind of things in Dano. Can you make money from farming in Dano? State your reasons. शेती कामामधून पैसे मिळू शकतात का डहाणूमध्ये? शेती कामामध्ये डहाणूमध्ये पाहिजे नेमके जास्त पैसे नाही मिळू शकणार, पण पोटापाण्यापुरते तरी साधारण ठीक आहे, बाकी कमवण्यासारखे नाही आहे शेतीमध्ये. According to me, I feel the answer is yes and no both. You can make a lot of money in farming, but then there are a lot of circumstances like the climate, the timing of a crop, and the right rate for the produce of a crop. If all these four things come together at the right time, you can make money. And you can also not make money, even that's true, because things are getting very costly, like the fertilizers, pesticides, the labor, everything is going up. And we are not getting the right rate for our produce. So that's one reason why you can not make money. What do you like about farming? शेती कामाबद्दल तुम्हाला काय आवडतं? शेती ही आमची पारंपरिक रित्या असल्याने आम्ही लहानपणापासून शेतातच वाढलो, खेळलो त्याच्यातच, आणि दुसरं आमच्याकडे नोकरीचा या कमावण्याचं साधन पण नाही, त्याच्यासाठी आम्हाला शेतीवरच अवलंबून राहावं लागणार आहे. What do you feel when a crop cycle fails? जेव्हा शेतीचं एखादं पीक लावलेलं जेव्हा नुकसान होऊन पडून जातं, मोहर असेल आंब्याचा किंवा भाताला पाणी नाही मिळालं आणि ते मरून गेलं, तर कसं वाटतं तुम्हाला? आंब्याचा मोहर साधारणतः ते मरून गेल्यावर खराब वाटणारच. कसं जवळ आलेला घास पोटातून निघून गेल्यासारखं वाटेल, म्हणजे समोर ताटात वाटून ठेवलेला आणि ताट काढून घेतलं असं होऊन जाईल. आता ती मेहनत, घेतलेला श्रम, पैसा सगळा वाया निघून जातो. There is a lot of hard work that goes in each cycle of our farming, and when it fails, you're not only losing money, you're losing a lot of hard work that goes behind it. नेक्स्ट क्वेश्चन. How has farming changed over the years in Dano? शेतीकाम 20 वर्षांअगोदर कसं होतं आणि आता कसं बदललं आहे? काय बदल आले त्याच्यामध्ये? 20 वर्षाअगोदर पाऊस व्यवस्थित होता. हे जरी ट्रॅक्टर सुविधा नसले तरी लोक नांगरच्या ह्याच्याने आणि एकत्र कुटुंब पद्धतीने बरेच लोक असे कसे एकत्र राहायचे. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे शेतीला माणसं भेटायची. आता आमच्या वाडीच्या मध्ये फार लोक जे पहिला करत होतं तसंच करत आहे. जास्ती सुधार आला नाही. आणि काय झालं, वातावरण फार चेंज झालं. पहिल्यासारखा पाऊस होतच नाही. पहिला साधारणतः 15 वर्ष 10 वर्ष अगोदरची गोष्ट करा, समजा पाऊस लागला ना तर साधारणतः 2-2, 3-3 दिवस लागून राहायचं. त्याच्यामुळे पाण्याची पातळी फार खाली झाली, शेतीचे काम करणं मुश्किलच होऊन जातं.
How do you see the future of agriculture in Dhanu? शेती कामाला डहाणूमध्ये भविष्य आहे का? जर असेल तर कसं असेल? शेती करण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, त्याच्यात काहीतरी बदल केला पाहिजे. फक्त भाता शेतावर अवलंबून राहून फायदा नाही. According to me, the future of agriculture is very bleak in Dhanu. Dhanu is surrounded by places which are industrialized. So, there is a scarcity of labor, and chico farming is a very labor intensive. नाही, आमच्याकडे आता बरेच लोक असे का जे समजा कंपनीमध्ये काम करायचे आणि आमच्या बायका पण आता भाजी मार्केटला बसतात आणि भाज्या विकतात, 2 पैसे चांगले कमवतात, स्वतः भाजी पिकवून आणि मार्केटमध्ये जाऊन विकतात. त्याच्यामुळे तो फार मोठा फरक झालेला आहे. तसं माणसाने पाहिलं, आपण स्वभाव बदलला, करण्याची वृत्ती जर बदलली तर काहीतरी होऊ शकतं तिथं, जरूर होतं तिथं. नाही, तेच तर त्या सबसिडीबद्दल म्हणा किंवा काय, तर शेतकऱ्याच्या हातामध्ये किती पैसे उरतात? कारण जे काही मला समजलंय की शेतकरी आणि पैसे ह्याच्यामध्ये एक साधारण 10 लोक तरी वाटतात मला आहे मधल्यामध्ये. It is not that the insurance that the government is giving is not helpful, it is a lot helpful. But then they can do much more, that's what I'm trying to say. They are insuring us for crop damage. Crop damage is happening because of the natural, like the weather pattern is changed, and because of also the fungus attack that has happened. I don't think so there are proper scientists or proper doctors who have come down to Dhanu, gone to the depth of it, and give us a final solution, okay, you do this. आणि आपण त्याच्यावरच पूर्ण अवलंबून असू का? एक वेळेस माझ्याकडे एवढा स्टॉक आहे आणि त्याच्यावर माझं भागू शकेल येणाऱ्या पिकावर, आणि ते जर आलंच नाही तर मग तो मोठा धक्का असतो का मला काहीच नाही आलं तर मी काय करणार सर? त्यावेळेस मग माणूस खचून जातो तिथं. बरोबर आहे. What are some misconceptions about farmers and farming in Dhanu? शेतकरी आणि शेती कामाबद्दलच्या काही चुकीचे काय विचार आहेत डहाणूमध्ये असं वाटतं? आणि शेतकरी आणि शेतमजूर हा समजायचा दर्जा साधारणतः कमी जातं का? हे शेती आहे ह्या हिशोबाने म्हणजे जरा त्यांच्याकडे दुर्लक्षित सारखं केलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला तो स्वतः अन्न पिकवून खातो हा त्याच्याकडे हे नाही केलं जात का हा स्वतः कमवून खाऊ शकतो असं. एखादा माणूस जर समजा तिथे का पैसे कमवून आणि विकत घेऊन खात असेल तर त्याला तो प्रथम प्राधान्य दिलं जाईल का? हा. आणि शेतकरी हा स्वतःची शेती कमवून, अरे तो काय करणार, शेती आहे काय, त्याच्याकडे काय आहे का, हे आहे असं, म्हणजे लोकांचा जरा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला जातो. I feel the biggest misconceptions about farmers in Dhanu, the chico farmers in Dhanu, is that they are making a lot of money. And there's also one more thing, I feel people look down upon farmers in a way, like if there's some person from another trade, I feel they are looked upon more, they gain more respect than farmer. I don't know why that is, but सामाजिक जास्त बरोबरीचा दर्जा नाही दिला जात शेतकऱ्यांना, असं वाटतं का तुम्हाला? शेतकऱ्यांना म्हणजे कसं आहे, नुसता शेती करून आणि एखादा नोकरी करून ह्याच्यात फार तफावत सारखी केली जाते. एखादा सरकारी नोकरीवाला असला तर तिथे त्याला अरे हा तू नोकरीवाला, म्हणजे शेती साधारण उदाहरण पाहायला गेलं तर समजा एखाद्या मुलाला मुलगी बघायला गेलं तर मग काय करतात, अरे शेती आहे बस, म्हणजे त्याच्या तिथे फक्त शेती आहे, करेल तर खाईल हा विचार तो नाही करत. I feel even in school, I don't think how many children will tell like they want to grow up to become farmers. Nobody says that. Why? शाळेमध्ये पण मुलं कोण म्हणत नाही मोठा होऊन मला शेतकरी व्हायचंय म्हणून, असं कोणी बोलत नाही. हा, ते डॉक्टर होणार, वकील होणार, इंजिनियर होणार, तेच होणार, पण शेतकरी हा कोणी सांगत नाही. बऱ्यापैकी आता असं आहे का समजा कुठे जास्त शिकलेले नाही, कमी मध्यंतरीचे जे कबाड कष्ट करणारा, आता समजा इथे का कंपनीला गेले कामाला, कंपनीमध्ये 2-4 वर्ष काम करून करून थकले का मग परत आले ते का मग शेताकडे वळून आता ते शेतात बरोबर मग काय आता पारंपरिक शेती फक्त भात शेती सोडली ना, मग ते काय फुलझाडं लावतील का भाजीपाला लावतील. Share one positive, negative experience you have had throughout your farming experience. तुमच्या शेती कामात आलेला एक चांगला आणि एक वाईट असा आलेला अनुभव सांगा एकमेकांना. आमच्या शेती कामाचा चांगला अनुभव तर जे मगाशी आपण बोललो, जसं का आपण स्वतः खाऊन स्वतःचे एक पिकवून खातो त्याचा आनंद भेटतो का, 2 गोष्टी 2 दाणे पुन्हा लोकांना देतो तो ते समाधान आहे. वाईट गोष्ट हीच अशी वाटते का आमच्यासाठी आमच्या शेतीची जर वाईट गोष्ट सांगायला झालं तर आमच्या जागेतून मोठा कॅनल दिलेला
त्याच्यामुळं शेतीचा जो आमचा दर्जा होता, नैसर्गिक दर्जा, ते कमी झालं. तो पाण्याचा स्रोत तुटल्यामुळे तो पाणी तिकडे गेलं तर फारच दर्जा, शेतीचा फार दर्जा कमी झाला, म्हणजे खालावला गेला, ते फारच बेकार झालं. तसं तिथं आता आमच्याकडे दोन वेळेस पाणी येतं, 12ही महिने जागा ओली आणि ओली असते, जागेला वाफ नाही भेटत, जागा सुकीच नाही होत. त्याच्यामुळे ते घट्ट होऊनसाठी कडक होऊन कडक जातं. होऊन जातं. हां, जागेला वराफ भेटली तर वाफ पण सुकली असते ना, तर तिथे वेगवेगळं म्हणजे जरा चांगलं असतं, पीक चांगलं झालं असतं, ते खराब वाटून गेलं. My positive experience with farming is I like the process in which I'd taken a barren land, me and my dad, and we had cultivated it and grown our chicory trees. So now when I look back at the 20-year-old, 22-year-old trees, it's quite it's a fulfilling experience in my thing. The negative part about farming was when I had to cut half of my trees down. बिकॉज ते प्लेस आम्ही काय केलं होतं 20-20 फूटमध्ये झाड लावलं होतं आणि एकदा झाड मोठं झालं तर आम्हाला ते एक लाईन कापायला लागते चिकूच्या झाडाला, कारण ते फार नजदीक असतं ना तर ते एकमेकांमध्ये ते झाड, तर तेव्हा फार बंदूक होत झाड 15-20 वर्षाच्या झाडाला कापायला ते फार वाईट वाटायला लागतं. दॅट इज माय बॅड एक्सपिरियन्स. तुम्ही एकमेकांच्या शेतावर जाल का बघायला शेती कसं करतात ते? जरूर टाइम काढून जरूर जातो. बरं, हा एकदम शेवटचा प्रश्न. असं आपल्या भारताच्या संविधानात लिहिलेलं आहे की भारत हा एक कृषीप्रधान आणि शेतकरी प्रधान देश आहे. ह्या वाक्याबद्दल काय विचार आहे तुमचा? भारत कृषी प्रधान आणि शेती प्रधान देश आहे, हे आदरयुक्त आणि आदराने घेतलेलं शेतकऱ्याचं एक मान सन्मान दिलेला आहे असं मला तरी वाटतं. I feel it was a fact before, but right now I don't think so because we are moving away from farming. I feel the coming generations are not farmer-driven, agriculture-driven people. I feel will last long if the government doesn't take the necessary steps in helping the farmers in whatever ways. Because every region and every has its own problems and own difficulties. So they have to tackle the difficulties of the farmers. ते म्हणतात की एक वेळ होती जेव्हा हे वाक्य खरं होतं, पण आता कारण की तो दिलेला दर्जा असला तरी तो फक्त संविधानापुरताच आहे. तो हां, ते बरोबर आहे. ते ते सत्यच समजा कसं आहे, आता येणाऱ्या कृषी प्रधान जरी बोललं जात असतील तरी शेतकऱ्यापर्यंत येणाऱ्या सुविधा जिथपर्यंत पूर्ण पोहोचत नाही तिथपर्यंत ते काय शब्द कागदावरचा शब्द आहे एवढंच. तेवढंच आहे, दुसरं काय नाही. बरं, एकदा तुमचं पूर्ण नाव सांगा. मी विलास गंगाधर आपशी, राहणार वाघाडी. बरं, एकदा तुमचं पूर्ण नाव Sidney सांगा. David Diamond. एकदा परत तुमचं पूर्ण नाव सांगा. Sidney David Diamond. इकडे बघून सांगा. Sidney David Diamond. तुमचं वय काय? 42 वर्ष. तुमचं वय काय? 41. थँक्यू.